2020 म्हणजे 19ला पासआउट नंतर मी प्रायव्हेटमध्ये जॉब करत होतो आणि मार्चमध्ये लॉकडाऊन वगैरे स्टार्ट झालं. तर मार्चच्या आधीच असं वाटलं की आत्ताच आपलं एज आहे, तर म्हणजे 25च्या आतमध्ये काहीतरी ट्राय करावा गव्हर्नमेंटसाठी वगैरे. तर मग तेव्हा मग मी कोविड स्टार्ट झाला आणि मी अचानक रिझाईन करून दिला तो जॉब आणि म्हटलं की आपण प्रॅक्टिस चालू करू. आणि मग मी फिजिकलची प्रॅक्टिस चालू केली, म्हणजे रनिंगसाठी वगैरे. कारण की मला आर्मीमध्ये किंवा या 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 रिलेटेड आवड असायची आधीपासून. आणि मग तेव्हा असं झालं की मी प्रायव्हेटचा जॉब पण सोडून दिला आणि लॉकडाऊन होतं, घरीच असायचो. आणि मग दुसरं काहीच नाही, मग फक्त फिजिकल प्रॅक्टिस चालू असायची. मग तेव्हा परत कन्फ्युजन व्हायला लागलं, कारण की सगळे मित्र परत कोविडची कंडिशन होती, गव्हर्नमेंटची जागा परत निघत पण नव्हत्या. आणि तेव्हा मग असंच एकदा स्वप्नदर्शन झालं आणि त्याच्यामधले फक्त 3च शब्द आठवतात की सद्गुरूंच्या मुखातून आले होते की रनिंग सोडायची नाही, असे 3च शब्द. आणि मग तेव्हा ते पूर्ण कन्फ्युजनच झालं. मग मी जॉब नाही तर नाही, मग मी फक्त फिजिकलची प्रॅक्टिस करायचो. आणि 2020 डिसेंबरमध्ये CRPF मध्ये त्यांची भरती निघाली. तर मग त्यांचे ऑफलाईन फॉर्म वगैरे मी भरले आणि सद्गुरू कृपेने त्यांनी फिजिकलसाठी बोलवलं गेलं. आणि तेव्हा कसं झालं की घरी असल्यामुळं घरचं खाणं वगैरे, प्रॅक्टिस वगैरे, आणि सद्गुरू कृपेने तेव्हा फिजिकलमध्ये पास झालो. आणि त्याच्यानंतर मग परत दुसरं लॉकडाऊन वगैरे चाललं आणि जवळपास 1-2 वर्षाचा गॅप झाला. आणि तेव्हा असं वाटलं की आणि एज पण पुढं आलं, मग परत प्रायव्हेट जॉब वगैरे सगळं चालू. आणि तेव्हा अपेक्षा सोडून दिली होती. पण मागच्या वर्षी 2023ला जूनमध्ये त्यांचं 1 महिना आधी इंटिमेशन आलं की ही एक्झाम आम्ही रिओपन करतोय आणि तुम्हाला लेखीसाठी बोलवलं. तर त्यांची लेखीची एक्झाम होती 22 जून 2023. आणि मग म्हणजे तेव्हा सगळं अनएक्सपेक्टेड होतं. तर कारण की म्हणजे नगरला जाणं पण महिन्यातून व्हायचं एकदा. तर तेव्हा लक्षात आलं की हे सद्गुरू कृपेनेच आपल्याला परत एक संधी दिली आहे सद्गुरूंनी. कारण की त्याच्यानंतर पुन्हा कधी ट्राय करणं झालंच नाही. आणि मग तेव्हा प्रायव्हेटमध्ये जॉब करत असताना खूपच म्हणजे तो एक वीक खूपच जरा त्रासदायक होता. कारण की म्हणजे कंपनी थ्रू ज्या डॉक्टरांचे आम्ही ज्यांना फॉरेनमध्ये पाठवणार होतो, त्यांचे विजाचे इश्यूज येत होते. त्यांचे कंटिन्युअसली फोन यायचे 2-3 दिवसात आणि अभ्यासावर लक्षच विचलित व्हायचं पूर्ण. मग सद्गुरू कृपेने असं झालं की नगरला जायचं 2 दिवस वर्किंगसाठी. मग तिथे गेलो, 1 दिवस काम केलं आणि सद्गुरूंनी बोलवून 2 दिवस अभ्यास करून घेतल्यासारखं झालं. 1 दिवस सुट्टी घेतली आधी आणि तिथेच 2 दिवस अभ्यास केला. आणि तिथूनच मग अमरावतीला एक्झाम होती. तर रात्री मग सद्गुरूंचं दर्शन घेऊन सद्गुरूंच्या कानावर घातलं, असं असं आहे, मी निघतो इथून. आणि सद्गुरू कृपा असते तिथे मला स्टेशनवर गेल्यावर समजलं. कारण की ती जी ट्रेन होती, आम्ही ज्या ट्रेननी, माझा एक मित्र पुण्यातून बसणार होता आणि मी नगरमधून, तर ती पूर्ण रिझर्वेशनची ट्रेन होती. आणि त्याच्यामध्ये पुण्यातून ते बसूनच देत नव्हते. म्हणजे सद्गुरू कृपेने मी जर नगरला गेलो नसतो तर ते मला ते एक्झामला जाणं पॉसिबलच झालं नसतं. आणि मग मी तिथे गेलो, स्टेशनवर तिकीट घ्यायला तर ते तिकीट देत नव्हते. पुण्याच्या मित्राचा फोन आला की अरे तू नगरला आहेस म्हणून तुला जाता तरी येऊ शकतं, कारण की मला या ट्रेनमध्ये काय बसून दिलेलं नाही, पूर्ण रिझर्वेशनची ट्रेन आहे. आणि मी महाराष्ट्रामध्ये 2 तास मी महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून होती, त्यांनी येतो म्हटला, पण त्याच्यामध्ये खूप गर्दी, म्हणजे आपण काशीला जाताना दानापूरला गर्दी होती त्या टाईपमध्ये आहे म्हटलं सगळं. तर मग खूपच म्हटलं चला, म्हटलं सद्गुरू कृपेने सद्गुरूंनीच इथे आणलंय नगरला, कारण की पुण्यात असतं तर मग ते पुन्हा सोडून द्यावं लागलं असतं. आणि मग तिथे म्हणजे ट्रेनिंगच्या आधी 10 मिनिटं स्टेशनवर त्या तिथे गेलो. आणि ते म्हणजे एकदम 2-3 पोलीस थांबले होते, ते आतमध्ये जाऊन द्यायचं नाही. मग काय करावं म्हटलं, सद्गुरूंना प्रार्थना केली आणि ॲडमिट कार्ड माझ्याकडे होतं एक्झामचं. त्यांना दाखवलं, म्हटलं अशी अशी एक्झाम आहे आणि ह्या ट्रेननी नाही पोहोचलं तर म्हटलं मग ते एक्झामचं सगळं टायमिंग म्हटलं सगळं कोलॅप्स होऊन जाईल. ते म्हटलेलं नाही, म्हटले रिझर्वेशनची याचे तिकीट इथं भेटत नाही आणि तुम्हाला काय जाणं होणार नाही. तर मग तिथेच थांबलो 5 मिनिटं. सद्गुरूंचा धावामाना चालूच होता. मग 5 मिनिटांनी त्यांनाच काय बुद्धी आली, ते म्हटले काय कर, ही पूर्ण ट्रेन रिझर्वेशनची आहे, पण एक शेवटचा डबा असतो तर तिथून जा म्हटले. मग आणि माझ्याकडे तिकीट पण नव्हतं. शेवटच्या डब्यात अक्षरशः म्हणजे
झोपून गेलो. म्हणजे तिथं अशी खाली झोपूनच पर्यायच नाही तिथे. पण म्हटलं चला सद्गुरु कृपेने आपल्याला सद्गुरूंनी जाण्याची संधी दिली हेच खूप आहे. आणि सद्गुरु कृपेने परीक्षेला पोहोचलो. व्यवस्थित परीक्षा झाली आणि त्याचा रिझल्ट त्या परीक्षेमध्ये पास झालो मी लेखीमध्ये. आणि पुन्हा त्यांचं फिजिकलचे होते आता फेब्रुवारी 2024 मध्ये. तर सद्गुरु कृपेने ते पण म्हणजे त्याच्यामध्ये पण डॉक्युमेंटेशनची याची गरज होती. म्हणजे खूप लास्ट पॉइंटला लक्षात आलं की म्हणजे आता सद्गुरूंना आता प्रार्थना करून झाली. मग सद्गुरूंनी सांगितलं की कधी काय अडचण आली तरी आपले गुरुबंधू असतात. तर मी टाकळकर काकांच्या घरी गेलो. डॉक्युमेंटेशनचे काम होते. काकांनी फोन करून दिलं ते. आणि त्यांच्यामुळे मग मी तिथे मेडिकलसाठी पोहोचलो. तिथे पण म्हणजे असं झालं की लवकर पासच होत नव्हतं ते मेडिकल ॲक्च्युली. ते रिमेडिकललाच पाठवत होते. आणि मी जवळपास 7 दिवस तिथेच होतो. जवळपास 7 दिवस तिथेच होतो. आणि म्हणजे सद्गुरूंना एवढीच प्रार्थना केली की एवढंच सगळं तुम्ही शक्ती दिली आणि तुमच्या आशीर्वादाने होतंय, तर एवढं 7 दिवस थांबले असेल ॲटलिस्ट काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन घरी गेलो तर मला छान वाटेल म्हटलं. आणि शेवटच्या 2 दिवसात सद्गुरु कृपेने म्हणजे त्यांनी जे रिमेडिकलचे टाकले होते 4-5 पॉईंट ते पटापट क्लिअर झाले. आणि मी सद्गुरु कृपेनेच म्हणजे ते मेडिकल पास झालं. कारण की माझ्याकडे मी म्हणजे निघण्याच्याच तयारीत होतो. भाऊजींना फोन केला होता. त्यांना म्हटलं रिमेडिकलचे 5 पॉईंट आहेत म्हटलं, 2 पॉईंट असलेली मुलं निघून चाललेत म्हटलं, माझं तर खूप आवड आहे. तर ते म्हटलं की तू सद्गुरूंवर विश्वास आहे तुझा आणि तू सगळ्या गोष्टी मानतो, की तू एक दिवस तुला फक्त वाया जाईल ना, तुला वाटतं कॅन्सल केलं, तुला रिजेक्ट केलं म्हणून. तर म्हटलं 1 दिवस थांब. आणि त्या 1 दिवसात सद्गुरु कृपेने सगळ्याच गोष्टी चेंज झाल्या आणि माझं मेडिकल निघालं. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं ते. आणि सद्गुरु कृपेने आता रिसेंटली रिझल्ट लागला आणि माझं CRPF मध्ये ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. तर म्हणजे आयुष्यात जेव्हा पेट्रोल पंपवर काम करायचो 12वी चालू, तेव्हा सद्गुरूंशिवाय कोणीच नव्हतं. आणि सद्गुरु कृपा काय असते याचं म्हणजे ते कायमच पाठीशी आहे. आणि आजपर्यंत त्यांच्यामुळेच उभा आहे. श्री गुरुदेव.